Technology. तर जे महाराष्ट्र पब्लिक असं ट्रेंडिंग व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन लागन आपल्या टेलिग्राम चॅनलवर अलाइट मोशन आहे आणि शेक इफेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्ट पण आहे। तुम्ही तिथून इनपुट करून घ्यायचा। इनपुट केल्यावर असा इंटरफेस ओपन होईल। असा इंटरफेस ओपन झाला की खाली तुम्हाला इमेज दिसेल, त्या इमेजवर क्लिक करायचं आणि बिल्डिंग ऑन ऑपोसिटीमध्ये क्लिक करायचं। खाली नंबर आहे, त्या नंबरावर क्लिक करायचं, अपडेट कॅन्सल करायचं आणि तुमची गॅलरी ओपन होईल। तिथून तुम्ही तुमचा एखादा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा जो तुम्हाला घ्यायचा आहे। मी यो फोटो सिलेक्ट करतो, वरती प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचा। नाही बघा वरती फोटो लागून घेतला आहे। सेम अशाच पद्धतीने सर्व फोटोंना क्लिक करायचं। नाही समजलं तर रिवर्स जाऊन डबल पहा, पण सेम अशा पद्धतीने सारे फोटो या साऱ्या फोटोला क्लिक करून घ्यायचं। एकदम सोपी पद्धत आहे। शेक इफेक्ट ऑटोमॅटिक लागले जाईल त्याला आणि समोर नाही का त्याच्यावर क्लिक करायचं, डबल बिल्डिंग आणि ऑपोसिटीमध्ये जायचं, नंबरच्या चिन्हावर जायचं आणि तुमच्या इमेजवर क्लिक करून वरती प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून जायचं। सेम अशा पद्धतीने एवढे सगळे फोटो लावायचे आणि इथून पुढं नाही का इथून पुढं 9 सेकंदापासून पुढं नाही का तुम्हाला फोटो नसेल लागेल। आता इथं मी लावलेले आहे, तुम्हाला तिथं फोटो नसेल असं फक्त बीटमार्क असेल, त्या बीटमार्कनुसार तुम्हाला फक्त फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करायला खाली प्लसच्या बीटमार्क प्रोजेक्टवर गेलं, खाली प्लसच्या आयकॉनवर मीडियामध्ये जायचं आणि गॅलरी ओपन झाली की तिथून तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि पुढच्या बीटमार्कपर्यंत यायचं आणि बीटमार्कपर्यंत आलं की पहिले फुल करून घ्यायचा फोटो आणि पुढच्या बीटमार्कपर्यंत आला की फोटोला कट करायचा। फोटो कट झाला की सेम अशाच पद्धतीने तुम्हाला इथून सर्व फोटो लावायचे। सर्व म्हणजे बघा आता मी लावले ना तसे लावायचे। कितीपर्यंत 13.19 सेकंदापर्यंत लावायचे। तिथून पुढे डबल बीटमार्क दिलेला आहे, त्याच्यामुळे ते पण फोटो लावायचे। त्याला कशा पद्धतीने लावायचे अशा पद्धतीने जसे मी लावले आहे। एक बीटमार्क सोडून पुढच्या बीटमार्कपाशी फोटो कट करायचा। सेम अशा पद्धतीने सर्व फोटो तुम्ही लावून घ्यायचे शेवटपर्यंत आणि खाली शेक इफेक्ट आपला ओपन करायचा। तुम्हाला शेक इफेक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शेक इफेक्ट ओपन झालं का पहिल्या इमेजवर क्लिक करायचं, खाली इफेक्टमध्ये जायचं, इफेक्टवर क्लिक केलं की बाबा यो इफेक्ट आहे। खाली इफेक्ट म्हणजे क्लिक 3 डॉट कॉपी इफेक्ट करायचं, डबल बॅक यायचं, आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यावर अपडेटला कॅन्सल करायचं आणि आपण जिथून फोटो लावलेले ना तिथं यायचं, म्हणजे बाई या फोटोपर्यंत यायचं आणि इथून सर्व फोटोंना आपला शेक इफेक्ट लावून घ्यायचा। इफेक्ट लावायची एकदम सोपी पद्धत आहे। एखादा आता फोटो लावलेले तुम्ही कितीपर्यंत फक्त इथपर्यंतच लावायचं, 13-19 पर्यंत लावायचं आहे इफेक्ट आणि पुढच्या फोटोला दुसरा इफेक्ट लावायचा आहे। इफेक्ट लावायला फोटोवर क्लिक करायचं, खाली इफेक्टवर 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट म्हणून जायचं। अशा सर्व फोटोंना इफेक्ट लावून घ्यायचे। इफेक्ट लावायचं झालं की डबल मग बॅक यायचं, बॅक आलं की आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आणि सेकंड इफेक्ट कॉपी करून तिथून पुढे आपण डबल बीटमार्क आहे ना तिथं क्लिक करायचा आणि टाकून द्यायचा आणि ही लेअर ही कॉपी लेअर करायची। इथं खाली कॉपी लेअर आली, मी जसे क्लिक करतो तसे क्लिक करायचं आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन झालं की डबल आपण ही लेअर कुठं पेस्ट करायची तुम्हाला सांगतो मी। पुढे यायचं, अजून पुढे यायचं, इथून पुढे ती लेअर मी खाली पेस्ट शेक इफेक्ट इथं लावायचे आपल्याला। सेकंड इफेक्ट आहे इथं खाली लॉंग फोटो आहे, मोठा फोटो, त्या फोटोला लावून द्यायचे सर्व फोटोला दुसरा शेक इफेक्ट आणि ती लेअर कॉपी केली ना ती लेअर इथं डबल बीटमार्कपर्यंत तिथे बीटमार्क तिथे यायचं आणि ती लेअर पेस्ट करून द्यायची। अशा पद्धतीने मी अशी लेअर पेस्ट करेली आहे आणि अशी लेअर पेस्ट झाली की वरती ॲरोचं ऑप्शन आहे, त्या ॲरोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि डाउनलोड करून टाकायचं। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत।